हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात सर्वजण? मस्त नाही तर मीही मस्त बघा. तर फायनली घरी चाललं गावाकडे मतदानसाठी. आणि आजच जायचं आणि आजच यायचं पुन्हा. आणि आज भरपूर अशी गर्दी असणार आहे प्रत्येक गावात. म्हणजे मतदानमुळे प्रत्येक जागी गर्दीच असणार आहे. अशीच ह्याच्यापेक्षा जास्त गावाने गर्दी असते बरं का. आणि इथे खानापुरात थांबलो, मुलांसाठी थोडासा खाऊ घेतलो, कारण सकाळ सकाळी लवकरच निघालतो. म्हणून स्वयंपाक वगैरे केला नव्हता, फक्त जरासं जे काय रात्रीचं होतं ते खाल्लं आणि निघालो. आणि मुलांसाठी खाऊ घेतला इथं. तर इकडे बघू शकता आमच्या जतचा कारखाना आहे, थोडा थोडा दिसतोय बघा इकडे. जतमध्ये येऊन पोहोचलो. तरी खाली 25 किलोमीटर अजून आमचं गाव लांब आहे बरं का, जतपासून पण खाली. आणि इकडे बघू शकता फायनली आमचं गाव छान असं मस्त इकडे चाललो आहे. आणि इकडे जाता जाता काका त्यांनी रस्त्यातच कार वगैरे घेऊन आले, ते पुण्यावरून आलेत. मग त्यांच्यासोबतच आम्ही घरी गेलोच नाही, मधनंच मतदानसाठी गावात गेलो. आणि ही माझी शाळा, मी इथे शिकले, 8वीपर्यंत शाळा शिकले. तर खूप चेंजेस वगैरे झाल्यात, खूप वेगवेगळं झालं आहे. म्हणजे शाळा ही झाल्यात, त्या शाळेमध्ये आम्ही असताना असे होते, सगळे झाडे वगैरे होते, पण हे नव्हते. तर मतदान तुम्ही बघितलंच असेल मी कोणाला केलं. तर भाजपला केलं, मी कमळला मतदान केलं बरं का. आम्हालाही वाटतं भाजपच यावं. तर कोणाकोणाला भाजप यावं असं वाटतं त्यांनी कमेंट करा बरं का, मला तरी वाटतं. आणि येतानाच खाऊ वगैरे घेऊन आलतो, तो पण मधीच मुलांनी फस्त केला. मस्कापा वगैरे आणला तर रोहीसाठी, पण त्यांना भूक लागली, त्यांनी खाल्लं. आणि आमचं कसं झालं माहिती आहे का, मतदान मत म्हणजे वोट केलं एकाला आणि खाल्लं एकाचा, चिवडा खाल्ला एकाचा काँग्रेसचा. आणि वोट केलं भाजपला. तर असं चला तसं चालायचंच, सगळे लाचखोरच झाल्यात. आणि घरी आलो, घरी आल्यानंतर आज पुन्हा माघारी जायचं होतं. तर गावाकडचं असं काही वातावरण होतं, सगळेजण एकत्र होते. आजीला चालता येत नव्हतं, तरीही गाडीतून नेलं, ओट केलं आणि घरी आणलं, बसल्यात त्या. तर इकडे बघू शकता छान अशी मी मस्त येताना साडी नेसायची होती, पण मामा म्हणले अजिबात नको साडी, कारण साडी तर म्हणजे याची व्यवस्थित गाडीवर ही मला जमतच नाही बसायला. म्हणून म्हटलं ड्रेसच घाल आणि चल, आपलं लवकर आवरून परत यायचं आहे माघारी. मी आणि ताई छान असं मस्त जाऊन खाली जाऊन पेरू वगैरे आणणार होतो, देवाच्या बाळूमामाच्या पाया पडणार. आणि हे बघा, हा आमच्या शेतातला बाळूमामा आहे. आणि माळिंगराया वगैरे सगळे देव आमच्या शेतात आहेत. आणि छान असं डोकं टेकून, माथा टेकून छान पाया पडल्या. परत माळिंगरायाच्या पण पाया पडल्या. तर हा आहे आमच्या शेतातला माळिंगराया, महालिंगराया तिचा माहितीच असेल, कोणाकोणाला माहिती आहे तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे वरती ना देवाला छान असं म्हणजे ते याच्या गांजणे असते, माहिती आहे का, कोणाकोणाला माहिती आहे तर गांजणे असते बा. त्यांनी छान असं मस्त घर केलं त्यांच्यासाठी, तर मस्त झालं ते क्यूटचं. ताई म्हटलं छान असतं ते, भारी असतं. आणि इथे समोर पण एक देव आहे, इकडे छान असं लसूण लावला त्यांनी. आणि आता माळवं सगळं टोमॅटो मिरच्या वगैरे सगळ्यांचा झाडा झाला, आता काढायचं, नांगरायचं, अन्नपूर्णा काकड्या लावायचं. तिकडं खाली लावल्यात काकड्या, पण तिकडं जाणं झालं नाही. बघूया आता नेक्स्ट टाईम गेल्यानंतर नक्की दाखवेल ते काकड्या. तर इकडे 5 लसणाच लावल्यात, लसूणसुद्धा छान आला आहे, वांगी संपल्यात. आणि हे आहे ॲपलचं झाड, म्हणजे सफरचंदचं झाड. आणि ह्याला कधी तर अशी लागतात, कारण ते चिऱ्याचे म्हणजे कोकणाच्या साईडचे असतात ते तिकडचे, त्याला लाल माती लागते. तर इकडे सगळं वाळवंटसारखं वाळलेलंच आहे, कुठंतरी हिरवळ दिसते. हे आहे माझं छान असं मस्त गाव बघा. आणि इकडे हे बघा पेरूचं झाड, ते मी लावले. ते होय का न हो पेरूचं म्हणून झाड लावलेलं, पण ते पेरूचंच झाड निघालं. म्हणजे ते लहान असताना मक्कत भांगलत होतं तेव्हा हे होतं. तर भरपूर पेरू लागला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की